रामकृष्ण हरी मंडळी मी माधव मोरे पुढे आपलं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। मंडळी मी आज आलोय अशा पवित्र ठिकाणी सोपान काका समाधी मंदिर सासवड या ठिकाणी आज मी पोहोचलोय। चला तर या ब्लॉगच्या माध्यमातून एकंदरीत मंदिराचा परिसर आपण पाहणार आहोत, इथला इतिहास जाणून घेणार आहोत आणि सोपान काका समाधीचं आज आपण दर्शन घेणार आहोत। माऊली मंदिराकडे जाण्यापूर्वी इथली एक अतिशय महत्त्वाची परंपरा आपण पूर्ण करणार आहोत। माझ्या पुढे तुम्ही पाहू शकता ही पवित्र करा नदी वाहते आहे, ज्याला स्थानिक भाषेमध्ये चांबली नदी सुद्धा म्हणतात। याच नदीच्या काठावर एक अतिशय सुंदर आणि पवित्र भगीरथी कुंड आहे। चला आपण आधी तिथे जाऊया। हे तेच पवित्र भगीरथी कुंड आणि या कुंडाच्या काठी विराजमान आहेत आपले लाडके गणपती बाप्पा। सासवडमध्ये आल्यावर या चांबली नदीच्या काठच्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे आम्हाला जाताच येत नाही। भगीरथी कुंडातील गणपती बाप्पांचं दर्शन घेऊन आता आपण या पायऱ्या चढून या भव्य कमानीतून आत चाललो आहोत। कमानीतून वर आल्यावर समोरच आपल्याला लागते ते अतिशय प्राचीन आणि सुंदर असे नागेश्वर मंदिर। मंदिरांच्या अगदी समोर आपल्याला नंदी महाराजांचं दर्शन होतं। नंदीच्या चरणी नतमस्तक होऊन जेव्हा आपण मुख्य मंदिरात प्रवेश करतो तेव्हा आपल्याला साक्षात महादेवांचं विलोभनीय शिवपिंड पाहायला मिळते। आपण मनोभावे या शिवपिंडाचे दर्शन घेऊया। या मंदिराचे सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे याच मंदिरात संत सोपानदेवानी स्वत लिहिलेला सोपानदेवी हा ग्रंथ आपल्याला मंदिराच्या भिंतीवर पाहायला मिळतो। नागेश्वर मंदिरांचे दर्शन घेऊन आता आपण आलो आहोत मंदिराच्या पाठीमागे। मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक अद्भुत शिल्प पाहायला मिळतं। योगी चांगदेवांचं गर्वहरण करण्यासाठी ज्ञानेश्वर माऊलींनी जी भिंत चालवली होती त्या ऐतिहासिक प्रसंगाचे सुंदर शिल्प येथे साकारण्यात आले आहे। या भिंतीवर ज्ञानेश्वर माऊली, निवर्तीनाथ, सोपान काका आणि आदिमाता मुक्ताई ही चारही भावंडे बसलेली आम्हाला पाहायला मिळतात। या शिल्पांचं दर्शन घेऊन थोडं पुढे आल्यावर मंदिराच्या पाठीमागच्या भिंतीमध्ये कोरलेलं हनुमंतरायांची एक अतिशय सुंदर आणि जागृत मूर्ती आम्हाला पाहायला मिळते। संकटमोचक बजरंगबलींचे मनोभावे दर्शन घेऊन आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन आता आपण निघालो आहोत या संपूर्ण प्रवासाच्या मुख्य आणि सर्वात पवित्र स्थानाकडे, म्हणजेच संत सोपानदेव काका यांच्या संजीवन समाधीकडे, जिथं साक्षात संत सोपानदेव काका यांची संजीवन समाधी आहे। माऊलींनो, समाधी समोर येताच डोळे आपोआप मिटतात आणि हात जोडले जातात। वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी मार्गशीर्ष वैद्य त्रयोदशीला सोपान काकांनी येथे जिवंत समाधी घेतली होती। समाधीचं दर्शन घेऊन आपण जेव्हा मंदिराबाहेर पडतो तेव्हा याच परिसरात आपल्याला आणखी एक पवित्र मंदिरे पाहायला मिळतात।
त्यात सर्वप्रथम आपल्याला दर्शन होतं ते प्रभू दत्तात्रयांच्या मंदिराचे. दत्त महाराजांचं दर्शन आपण घेऊया. ज्ञानेश्वर माऊलींनी आळंदीला संजीवन समाधी घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसातच म्हणजे मार्गशीर्ष वैद्य त्रयोदशीला सोपान काकांनी याच सासवड नगरीत करा नदीच्या काठी याच चिंचेच्या झाडाखाली संजीवन समाधी घेतली. दत्तात्रयांचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो ते आदिमाता संत मुक्ताई यांच्या सुंदर मंदिराकडे. सोपान काकाच्या या पवित्र भूमीत मुक्ताईंचं दर्शन होणं म्हणजे आपले खूप मोठी भाग्य आहे. मित्रांनो, माझ्या पुढे तुम्ही जे चिंचेचे झाड पाहत आहात ते साधेसुधे झाड नाही, हे आहे ऐतिहासिक चिंचेचे झाड, ज्याच्या खाली बसून संत सोपानदेवांनी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. 700 पेक्षा जास्त वर्ष उलटून गेली तरी हे झाड या अद्भुत इतिहासाची साक्ष म्हणून आजही या ठिकाणी उभे आहे. निवर्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव आणि आदिमाता मुक्ताई या 4 भावंडामध्ये सोपान काका हे तिसरे होते. ज्ञानेश्वर माऊली हे केवळ त्यांचे थोरले बंधू नव्हते, तर ते सोपान काकाचे आध्यात्मिक गुरु सुद्धा होते. सोपान काकाचा स्वभाव अत्यंत शांत आणि प्रेमळ होता. जगाला ज्ञानेश्वरी देणाऱ्या माऊलींचे ते खंदे पाठीराख होते. ज्ञानेश्वर माऊलींनी जशी ज्ञानेश्वरी लिहिली तशी सोपान काकांनी भगवद्गीतेच्या 11व्या अध्यायावर म्हणजेच विश्वरूपी दर्शन अध्यायावर मराठीत एक प्रतिम टीका लिहिली. त्याला सोपानदेवी हा ग्रंथ म्हणतात, जो मगाशी आपण या मंदिराच्या भिंतीवर कोरलेला पाहिला. याशिवाय सोपान काकांनी स्वतःचा एक स्वतंत्र हरिपाठ देखील लिहिलेला आहे. सोपान काकाबद्दल एक खूप सुंदर ओळ सांगितली जाते. ज्ञानेश्वर माऊलींनी जगाला ज्ञान दिले, निवृत्तीनाथाने वैराग्य शिकवले, मुक्ताईंनी सद्बुद्धी दिली आणि सोपान काकांनी विठ्ठल भक्तींचा मार्ग अत्यंत सोपा करून दाखवला. आजचा हा संपूर्ण ब्लॉग आणि सोपान काकाचा हा पवित्र इतिहास तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रवासात. तोपर्यंत रामकृष्ण हरी.